हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर. मॅट्रिसेस हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपण मायनर्स, को फॅक्टर, ॲडजॉईंट, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे पॉईंट्स बघितलेले आहेत. त्याच्याचे एक्झाम्पल पण स्टार्ट केलेत आपण. मायनर म्हणजेच काय, 2x2 जर मॅट्रिक्स दिला असेल तर आपल्याला पोझिशन माहिती आहे, A11, A12, A21, A22. त्याच्यासाठी मायनरसुद्धा सेम असतात, M11, M12, M21, M22. तर 1ला अपोजिट 4 आहे, याचा अर्थ A11, M11 जो आहे त्याचा मायनर काय असणार आहे, 4. नेक्स्ट 2ला अपोजिट 3 आहे, त्यामुळे M12 काय असेल, 3 असेल. नेक्स्ट आता आपण M21 ही पोझिशन आहे, याला अपोजिट 2 आहे, त्यामुळे मायनर आपल्याला 2 मिळेल. नेक्स्ट लास्ट आहे 4, इथे 222 A22 असतो, म्हणजेच M22 याला अपोजिट आहे 1, त्यामुळे मायनर आपल्याला 1 मिळेल. याच्यावरूनच आपण को फॅक्टर्स काढतो. को फॅक्टरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे -1 ब्रॅकेट रेस टू I प्लस जे. हा I प्लस जे कुठून येतो, तर इथे जे आपले नंबर दिले असतात I आणि J त्याचे आपण ॲडिशन करतो आणि इंटू MIJ. फॉर एक्झाम्पल बघा, A11 इज इक्वल टू -1 रेस टू काय असणार आहे, 1 + 1 इंटू M11 इज इक्वल टू, आता इथे -1 रेस टू जर इवन नंबर मिळत असेल तर आन्सर +1 असणार आहे आणि जो काही आपला मायनर असेल मल्टिप्लाइड करून आपण लिहिणार आहे. -1 रेस टू जर ऑड नंबर मिळत असेल, 2 + 1 3 मिळतो, म्हणजे -1 ॲज इट इज असेल इंटू मायनर, आन्सर आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितलेत. ॲडजॉईंट जर काढायचं असेल तर ॲडजॉईंटसाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, ॲडजॉईंट ऑफ A इज इक्वल टू AIJ ट्रान्सपोज. आता AIJ म्हणजे कुठला, तर इथे आहे AIJ हा काय असतो, जे काही आपल्याला को फॅक्टर्स मिळतात त्यांचा काय असतो, आपला हा मॅट्रिक्स असतो. ह्या पोझिशन आहेत A11, A11, A12, A21, A22. ते एलिमेंट्स आपण इथे पुट केलेत आणि ॲडजॉईंट म्हणजेच काय करतो, हा जो AIJ आहे त्याचा ट्रान्सपोज घेतो आणि आपल्याला आन्सर मिळतं. पुढे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A. A इंटू बी इज इक्वल टू I. एला कोणत्याही मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर I मिळत असेल, याचा अर्थ तो मॅट्रिक्स काय असतो, त्याचा इन्व्हर्स असतो. किंवा A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू I असं सुद्धा म्हणू शकतो. पुढे इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथडने सुद्धा आपण काढू शकतो. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे सगळं. पुढे इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, मग रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल, A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू I हा फॉर्म्युला यूज करून सॉल्व करू शकतो. पण एखाद्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स कधी एक्झिस्ट होईल, जेव्हा त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी असते, सिंग्युलर असते की नॉन सिंग्युलर असते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला कशी यायला पाहिजे, नॉट इक्वल टू 0, तेव्हाच आपल्याला त्या मॅट्रिक्सला काय मिळेल, स्क्वेअर मॅट्रिक्सला इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. पुढे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. एक्झरसाइज 2.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय होता, फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. को फॅक्टर फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला मायनर्स फाइंड आउट करावे लागतात, त्याच्यावरून आपण को फॅक्टर फाइंड आउट करतो. 2/2, त्यानंतर 3/3चं सुद्धा एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स फॉर द फॉलोइंग मॅट्रायसेस. काय फाइंड आउट करायला सांगितलं, तर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. आत्ता जस्ट आपण बघितलं की जो AIJ असतो तो काय असतो, हे जे को फॅक्टर्स असतात त्याचा मॅट्रिक्स असतो. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, मायनर को फॅक्टर फाइंड आउट करायचे आणि को फॅक्टर जे असतात त्याचा आपल्याला मॅट्रिक्स लिहायचा आहे. तर बघू आपण कसं सॉल्व करू शकतो हे. मॅट्रिक्स आपल्याला 2/2चा इथे दिलेला आहे. याच्या पोझिशन आपल्याला माहिती आहे, तिथे काय असेल बघा, A11, A12, A21 अँड A22 असा मॅट्रिक्स आपला असणार आहे. पुढे याचं सोल्युशन बघू. आता इथे M11 काय असेल बघा, ही पोझिशन आहे बरोबर. A11 वरूनच आपला M11 मिळतो, म्हणजे 1ला अपोजिट -1 आहे, त्यामुळे -1 असेल. पुढे M12, A12 किती आहे, 3, मग M12 3ला अपोजिट किती आहे, तर 4. पुढे नेक्स्ट आता आपण या पोझिशन म्हणजे A21साठी बघणार आहे. A21चा मायनर काय असतो, M21. A21 किती आहे, 4, 4ला अपोजिट आहे 3. नेक्स्ट आहे लास्ट -1साठी, म्हणजे A22 असेल M22 इज इक्वल टू -1ला अपोजिट आहे 1. तर हे आपल्याला मायनर मिळालेत. आता आपण काय करणार आहे, को फॅक्टर फाइंड आउट करणार आहे. को फॅक्टर आपल्याला माहिती आहे, को फॅक्टरसाठी फॉर्म्युला काय असतो बघा, AIJ इज इक्वल टू -1 रेस टू I प्लस जे इंटू MIJ हा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट सुद्धा आपल्याला मिळेल इथे आन्सर बघा. A11, A12,
A21 अँड A22 हे आपले कोफॅक्टर्स असणार आहेत इथे. फर्स्ट A11 कसा काढता येईल आहे याच्यावरून सुद्धा लिहू शकतो आपण, सॉल्व करायची काही गरज नाही आहे, तरी पण आपण सॉल्व करून बघू. -1 + 1 इंटू काय असेल M11 विच इज इक्वल टू -1चा स्क्वेअर होईल. M11 किती आहे आपल्याकडे -1. नेक्स्ट -1चा स्क्वेअर म्हणजे +1 इंटू हा -1 ॲन्सर काय असेल आपलं -1 हे ॲन्सर असेल. नेक्स्ट A12 मध्ये -1 + 1 + 2 इंटू M12 विच इज इक्वल टू -1 इथे काय होईल ब्रॅकेट क्यूब इंटू M12 किती आहे 4 -1 क्यूब काय असेल -1 इंटू 4 किती मिळेल आपल्याला -4 हे आन्सर मिळेल. नेक्स्ट A21 काय आहे बघा -1 + 2 + 1 इंटू M21 विच इज इक्वल टू -1 क्यूब होईल. परत M21 आहे आपल्याकडे 3 विच इज इक्वल टू -1 क्यूब -1 असेल इंटू 3 विच इज इक्वल टू -3. अँड लास्ट A22 -1 + 2 + 2 इंटू M22 -1 = किती मिळेल 4 इंटू M22 आहे किती असणार आहे मग M22 1 आहे -1 = इवन नंबर आहे त्यामुळे +1 इंटू +1 ॲन्सर किती असेल तर 1 हे ॲन्सर असेल. किंवा हेच आपण कसं फाइंड आउट करू शकतो बघा इतकं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा बघा काय फाइंड आउट करायचं आपल्याला A11 A12 A21 अँड A22 बरोबर आहे तसे मायनस लिहून घेऊ -1 4 3 अँड 1. आता फक्त आपल्याला याचे साईन बघायचे काय असणार आहेत. तर 1 + 1 काय होतो स्क्वेअर होतो त्यामुळे 1 इंटू -1 -1 ॲज इट इज असेल. पुढे इथे A12 आहे ना म्हणजे 1 + 2 क्यूब होतो -1चा क्यूब होणार आहे त्यामुळे -1 ॲन्सर येतं. -1 इंटू 4 काय असेल -4. 2 इंटू 1 इथे काय 2 1 आहे 2 + 1 काय होणार आहे क्यूब -1चा क्यूब अगेन -1 इंटू 3 काय होणार आहे -2 + 2 4 आहे त्यामुळे ॲज इट इज असेल. काय होतं जर इवन नंबर मिळत असले तर 1 + 1 2 मिळतो 2 + 2 4 मिळतो अशा वेळी आहे तो नंबर राहतो. आणि जर आपल्याला इवन नंबर मिळत नसेल ऑड नंबर मिळत असेल तर जो काही आपला नंबर आहे त्याचं साईन फक्त चेंज होतं. +4 होता -4 झाला +3 होता -3. Therefore the cofactor matrix काय असणार आहे मॅट्रिक्स बघा A11 A12 A21 अँड A22. मग या व्हॅल्यू आपण पुट करू फक्त. A11 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -1 A12 ची व्हॅल्यू आहे -4 नेक्स्ट A21 ची व्हॅल्यू आहे -3 आणि लास्ट A22 आहे 1. म्हणजे कोफॅक्टर जो मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्सचा कोफॅक्टर्स काय मिळालेला आहे आपल्याला तर -1 -4 -3 आणि 1 हा मॅट्रिक्स मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सपोज जर 3/3चा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला असेल तर इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल याचे मायनस कोफॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार आहेत. तर हे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सेम मॅट्रिक्स आहे मायनस कोफॅक्टर्स काय आहेत ते लिहून घेऊ आपण याच्यावरून. M11 is equal to -3 M12 is equal to 12 M13 is equal to 6 next M21 is equal to 1 M22 is equal to 3 M23 is equal to -2 M31 is equal to -11 M32 is equal to 9 M33 is equal to 1. सेम त्याच पद्धतीने आपण कोफॅक्टर सुद्धा लिहून घेऊ याचे. आपल्याकडे आता कोफॅक्टर्स आहेत आपल्याला फक्त मॅट्रिक्स लिहायचा आहे. याचा मॅट्रिक्स लिहू शकतो आपण. देअरफॉर द कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू काय असेल हा 3/3चा मॅट्रिक्स असणार आहे. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 अँड A33 विच इज इक्वल टू ॲन्सरमध्ये आपल्याला काय मिळेल बघा ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करणार. A11 किती आहे -3 नेक्स्ट A12
-12. नेक्स्ट काय असेल तर 6 म्हणजे A13 असणार आहे 6. नेक्स्ट A21 किती आहे आपल्याकडे -1. नेक्स्ट आहे A22 आहे 3. नेक्स्ट इज A23 किती असेल 2 आहे आपल्याकडे. आणि नेक्स्ट 31 32 आणि 33 किती आहेत -11 -9 अँड 1. हा आपल्याला काय मिळाला तर को फॅक्टर मॅट्रिक्स मिळालेला आहे. 2/2 अँड 3/3 हे आपण 2 एक्झाम्पल बघितले. तर अशा प्रकारे आपण को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहू शकतो. एक्झरसाइज 2.2 मध्ये नेक्स्ट 4th एक्झाम्पल आहे. इफ A इज इक्वल टू 3/3 मॅट्रिक्स आहे हा. व्हेरीफाय दॅट A इंटू ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A इंटू A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू I. तर आपल्याला हे सॉल्व कसं करता येईल बघा. ह्या ज्या 3 टर्म्स आहेत बरोबर, याचे आपल्याला ॲन्सर इक्वल आहेत तिन्ही टर्मचं असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर ॲडजॉइंट ऑफ ए आहे. ॲडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सवरून काय काढावे लागतील मायनर्सवरून आपल्याला काय मिळेल तर को फॅक्टर्स मिळणार आहेत. को फॅक्टरवरून आपल्याला काय मिळेल तर ॲडजॉइंट म्हणजेच को फॅक्टरचा मॅट्रिक्स मिळेल. त्याच्यावरून ॲडजॉइंट ऑफ ए कसा मिळेल को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा काय करतो आपण ट्रान्सपोज. ॲडजॉइंट ऑफ ए मिळेल. ॲडजॉइंट ऑफ ए मिळाल्यानंतर पुढे आपण काय करणार आहे तर A इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ही मल्टिप्लिकेशन करणार. नेक्स्ट काय करणार ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असेल. आणि लास्टला काय असेल डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आणि ह्या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय दाखवायचं तर सेम आहेत का व्हेरीफाय करायचं ना. तर हे तिन्ही इक्वल आहेत का आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. को फॅक्टर्स फाइंड आउट करू आपण आधी. त्याच्यासाठी मायनर्स फाइंड आउट करणार आहे. M11 इज इक्वल टू M11 बघा A11 इथे आहे त्यामुळे हा रो आणि जो काही कॉलम आहे तो कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर आपल्याकडे काय राहणार आहे मॅट्रिक्समध्ये तर 0 -2 0 3 0 -2 0 3 विच इज इक्वल टू 3 इंटू 0 0 मायनस 0 इंटू -2 0. ॲन्सर काय असेल 0. नेक्स्ट M12 इज इक्वल टू M12 म्हणजे -1 असणार आहे. -1 ज्या रो आणि कॉलममध्ये ते जर कॅन्सल केलं तर आता काय 3 -2 1 3 3 -2 1 3 विच इज इक्वल टू हे कसं सॉल्व करता येईल 3 इंटू 3 9 -2 इंटू 1 काय असणार आहे -2 मिळेल आपला मायनस +2 विच इज इक्वल टू 11. नेक्स्ट M13 म्हणजे 2 असेल. 2 साठी आपण मायनस चेक करतोय. हा रो आणि कॉलम कॅन्सल राहणार आहे 3 0 1 0 3 0 1 0 विच इज इक्वल टू 3 इंटू 0 0 1 इंटू 0 0. ॲन्सर असेल 0. नेक्स्ट आता फर्स्ट रोसाठी मायनर फाइंड आउट केले. सेकंडसाठी असणार आहेत आता M21 इज इक्वल टू M21 3 आहे तर तो ज्या रो आणि कॉलममध्ये ते कॅन्सल करणार आहे. हा सेकंड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल होईल. राहतात कोणते एलिमेंट -1 2 0 3 -1 2 0 3 3 इंटू -1 -3 2 इंटू 0 0 असणार आहे. ॲन्सर असेल आपलं इथे 3. नेक्स्ट आपल्याकडे आहे M22 कोणता एलिमेंट आहे तर 0 आहे. याच्यासाठी बघतो आपण हा रो कॉलम कॅन्सल होईल. राहील काय 1 2 1 3 1 2 1 3 विच इज इक्वल टू 3 इंटू 1 3 -2 इंटू 1 2. ॲन्सर असेल 1. नेक्स्ट इज M23 आहे -2 रो कॉलम कॅन्सल होईल. राहील 1 -1 1 0 विच इज इक्वल टू 1 इंटू 0 0 -1 इंटू -1 -1 +1 विच इज इक्वल टू 1. नेक्स्ट आता थर्ड रोसाठी बघता आपण M31 म्हणजे पोझिशन इथे M31चे किती आहे तर 1. हा रो कॉलम कॅन्सल होईल. राहील -1 2 0 -2 -1 2 0 -2 -1 इंटू -2 काय असणार आहे +2 0 इंटू 2 काय असेल 0 विच इज इक्वल टू 2 हे ॲन्सर असेल. नेक्स्ट M32 इज इक्वल टू काय असेल तर हा 0 आहे. हा रो कॉलम कॅन्सल होईल. राहील 1 2 3 -2 1 2 3 -2 विच इज इक्वल टू -2 इंटू 1 -2 मायनस
3 इंटू 2 काय असेल 6, ॲन्सर किती असेल -8 हे ॲन्सर आपल्याला मिळेल. नेक्स्ट आता लास्ट आहे M33 विच इज इक्वल टू M33 म्हणजे 3 असेल, रो कॉलम कॅन्सल होईल, राहील 1 -1 3 0 1 -1 3 0. प्रिवियस लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेले आहेत 3x3 जर मॅट्रिक्स असेल तर त्याचे आपण मायनर कसे फाइंड आउट करतो. 11th सुद्धा झालेला आहे आपल्याला. 0 × 1 0 -3 × -1 -3 +3 ॲन्सर असेल 3. आता याच्यावरून आपण काय करणार आहे तर को फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहे. बघा को फॅक्टर्स कसे काढू शकतो. आधी मायनर जे आहेत ते आहेत तसे लिहून घेऊ आपण. 0 11 0 3 1 1 2 -8 अँड 3. आता साईन कसे चेंज होतील. 1 + 1 काय आहे 2, इवन नंबर होतो त्यामुळे साईन चेंज होणार नाही, ॲज इट इज असेल. 1 + 2 काय आहे 3 मिळतो म्हणजे ऑड नंबर मिळतो त्यामुळे इथे साईन चेंज होईल. पुढे A13 इथे 0 आहे त्यामुळे नाही चेक केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे A21 2 + 1 3 मिळतो, ऑड नंबर मिळतो त्यामुळे इथे साईन चेंज होईल. नेक्स्ट A22 काय आहे इथे तर प्लस होतो 2 + 2 म्हणजे इवन नंबर आपल्याला मिळेल 4 मिळतो त्यामुळे साईन चेंज होणार नाही. A23 2 + 3 5 मिळतो, 5 इज अ ऑड नंबर देअरफॉर मायनस. नेक्स्ट A31 3 + 1 4 मिळतो, साईन चेंज होणार नाही. A32 2 + 3 किती असणार आहे इथे 5 मिळेल आपल्याला, 5 इज ऑड नंबर त्यामुळे इथे साईन चेंज होईल. लास्ट आहे A33 3 + 3 6 मिळतो, 6 इज इवन नंबर त्यामुळे इथे साईन चेंज होणार नाही. ठीक आहे, तर आपल्याला को फॅक्टर्स मिळाले आहेत. आपण ॲडजॉईंट फाइंड आउट करतोय बरोबर. ॲडजॉईंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ॲडजॉईंट ऑफ A इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे बघा, को फॅक्टर मॅट्रिक्स जो असतो त्याचा काय घ्यायचा आपला ट्रान्सपोज. मग बघू को फॅक्टर मॅट्रिक्स जो आहे आपल्याकडे तो आपण लिहून घेऊ, जो काही असेल तो. थ्री बाय थ्री मॅट्रिक्स मिळेल. AI जे बघतो आपण पहिले काय असणार आहेत A11 A12 A13. तर एलिमेंट्स काय आहेत 0 -11 त्यानंतर 0. नेक्स्ट -3 1 -1 2 8 अँड 3. याचा आपण काय घेणार आहे तर ट्रान्सपोज. हा को फॅक्टरचा मॅट्रिक्स आहे, याचा आपण ट्रान्सपोज घेणार आहे. ट्रान्सपोज घेतो तेव्हा काय करतो, जे रो आहेत ते कॉलम करतो. रो आहे 0 -11 0 0 -11 0. नेक्स्ट -3 1 -1 -3 1 -1. लास्ट 2 8 3 2 8 3. हा आपल्याला काय मिळाला ॲडजॉईंट ऑफ A मिळालेला आहे. पुढे आपण डिटर्मिनंट ऑफ A फाइंड आउट करून ठेवू. डिटर्मिनंट ऑफ A, डिटर्मिनंट ऑफ Aचा अर्थ काय, जो काही मॅट्रिक्स A आहे तो आपण डिटर्मिनंटमध्ये पुट करणार आहे. मॅट्रिक्स काय आहे 1 -1 2 3 0 -2 1 0 3. याला आपण डिटर्मिनंटमध्ये पुट करतो आहे. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. मॅट्रिक्स जो आहे त्याचा आपण डिटर्मिनंट घेतो आहे. व्हॅल्यू कशी फाइंड आउट होईल, फर्स्ट एलिमेंट आहे 1, रो कॉलम कॅन्सल होईल, आतमध्ये राहील 0 × 3 0 -0 × -2 0. पुढे मायनस घेणार आहे आपण इथे. इथे ऑलरेडी मायनस असतो बरोबर. मायनस मायनस इथे काय होईल मग तर +1 होईल. ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय मिळेल, रो कॉलम कॅन्सल झाला तर 3 -2 1 3 3 3 आर 9 मायनस 1 × -2 -2 मायनस मायनस +2 होणार आहेत. लास्ट आहे +2 × ब्रॅकेट, रो कॉलम कॅन्सल होईल 3 0 1 0 म्हणजेच 3 × 0 0 -0 × 1 0. नेक्स्ट लाईन 1 × 0 ॲन्सर 0 असणार आहे. प्लस 9 + 2 किती होतात 11 +2 × 0 काय असणार आहे 0. म्हणजे ॲन्सर आपल्याला काय मिळतं तर 11 मिळतं. हे ॲन्सर कशाचं मिळालं तर डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 11 हा मिळतो. आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या टर्म आहेत बघा. ॲडजॉईंट ऑफ A आहे, डिटर्मिनंट ऑफ A आहे आणि मॅट्रिक्स A सुद्धा आहे. मग आपण आता A × ॲडजॉईंट ऑफ A ही मल्टिप्लिकेशन बघणार आहे. A × ॲडजॉईंट ऑफ A. A काय आहे बघा आपल्याकडे मॅट्रिक्स A. मॅट्रिक्स A लिहून घेऊ आपण 1 -1 2 3 0 -2 1 0 3.
हा आहे आपल्याकडे मॅट्रिक्स. पुढे ॲडजॉईंट ऑफ ए काय मिळालेलं आहे? ॲडजॉईंट ऑफ ए हा आहे आपल्याकडे 0 -3 2 -11 1 8 0 -1 3. हा आपल्याला ॲडजॉईंट मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? यांची मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशन कधी होते बघा? जेव्हा दोन्ही मॅट्रिक्स, हा 3/3चा आहे, हा सुद्धा 3/3, याचे नंबर ऑफ कॉलम्स नंबर ऑफ रोज सेम असायला हवेत, तर त्याची मल्टिप्लिकेशन करता येते. आणि जे आन्सर मिळतं त्याची ऑर्डर काय असते? याचे रोज आणि याचे काय असतात? कॉलम्स असतात. तर बघू आपल्याला मल्टिप्लिकेशन कशी मिळेल. मल्टिप्लिकेशन करताना लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स कसा असतो? A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 अँड A33. बरोबर. मल्टिप्लिकेशन करताना काय होईल बघा, तर A11 चा अर्थ काय? हा जो फर्स्ट इथे रो आणि कॉलम असं आपण म्हणतो, याला आय जे रो अँड जेथ कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम असे आपण करणार आहे. बघा काय मिळेल? फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, 1 इंटू 0 0. नेक्स्ट -1 इंटू -11 काय होईल? +11. 2 इंटू 0 काय होईल? 0. नेक्स्ट आता हा एलिमेंट काढण्यासाठी काय करणार? A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम अशी मल्टिप्लिकेशन करणार आपण. फर्स्ट रो सेकंड कॉलम जर बघितला, 1 इंटू -3 -3 -1 इंटू 1 -1 2 इंटू -1 -2. नेक्स्ट पुढे मायनरमध्ये जर बघितलं तर इथे मायनस साईन आहे, त्यामुळे इथे हा -3 असेल. -3 असल्यामुळे इथे मिळताना आपल्याला +3 मिळेल, त्यामुळे इथे सगळीकडे काय असेल बघा, तो +3 असेल. ठीक आहे, त्यामुळे इथे सुद्धा +3 असेल आपल्याकडे. पुढे आता नेक्स्ट काय आहे? A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम, 1 इंटू 2 2. नेक्स्ट -1 इंटू 8 काय असेल? -8. 2 इंटू 3 काय असेल? +6 मिळेल आपल्याला. पुढे आता A21 म्हणजे आपण काय करणार आहे, तर सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम अशी मल्टिप्लिकेशन करणार आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 3 इंटू 0 0. नेक्स्ट 0 इंटू -11 0. -2 इंटू 0 0 मिळाला आपल्याला. पुढे नेक्स्ट काय आहे? A22 सेकंड रो सेकंड कॉलम, 3 इंटू -3 किती मिळेल बघा आपल्याला? इथे आपल्याकडे +3 आहे, त्यामुळे 3 इंटू +3 किती मिळेल? 9. 0 इंटू 1 किती मिळेल आपल्याला? 0. -2 इंटू -1 किती मिळेल? +2. आता A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम, 3 इंटू 2 6 प्लस 0 इंटू 8 0. -2 इंटू 3 किती असेल? -6. नाव लास्ट A21 आपला झालेला आहे. A31 बघणार आहे, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम आपण मल्टिप्लिकेशन करतोय. 1 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, 3 इंटू 0 0. पुढे आता A32 थर्ड रो सेकंड कॉलम, 1 इंटू 3 3, 0 इंटू 1 काय असणार आहे? 0 असेल. 3 इंटू -1 -3. लास्ट थर्ड रो अँड थर्ड कॉलम, 1 इंटू 2 2 प्लस 0 इंटू 8 काय असेल? 0 प्लस 3 इंटू 3 किती असेल? 9. तर आपल्याला आता ॲन्सर मिळेल याचं नेक्स्ट स्टेपमध्ये. 0 प्लस 11 प्लस 0 ॲन्सर असेल 11. प्लस 3 -1 -2 काय होणार आहे? -3 प्लस 3 कॅन्सल होऊन जाईल, 0 असेल. 2 -8 प्लस 6. इथे बघा, जर 6 प्लस 2 8 केला, ठीक आहे, तर +8 -8 कॅन्सल होईल, आपल्याला ॲन्सर मिळेल 0. नेक्स्ट 0 प्लस 0 0 असणार आहे. 9 प्लस 2 11. 6 -6 0, इथे पण असेल 0. 3 -3 0. 2 प्लस 9 11. म्हणजे हा आपल्याला काय मिळाला, तर A इंटू ॲडजॉईंट ऑफ A मिळालेला आहे. सेम आता आपण नेक्स्ट काय फाइंड आउट करणार बघा. आत्ता आपण काय फाइंड आउट केला? A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. बरोबर. आता पुढे ॲडजॉईंट ऑफ A इंटू A फाइंड आउट करू.
हे इक्वेशन फर्स्ट आहे असं सपोज करू. आता आपण काय फाइंड आउट करणार, ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए. मॅट्रिक्स काय आहे आपल्याकडे, ॲडजॉइंट ऑफ एचा इथे आहे 0 3 2 -11 1 8 0 -1 3 इंटू मॅट्रिक्स ए 1 -1 2 3 0 -2 अँड 1 0 3. हा मॅट्रिक्स आहे. यांची पण मल्टिप्लिकेशन सेम पद्धतीने आपण करणार आहे. नेक्स्ट लाईन इज इक्वल टू, इथे काय मिळेल बघा, 0 × 1 0, नेक्स्ट प्लस 3 × 3 9 प्लस 2 × 1 2. पुढे 0 × -1 0 प्लस 3 × 0 0 प्लस 2 × 0 0 मिळेल आपल्याला. आता थर्ड इलेमेंटसाठी 0 × 2 0 प्लस 3 × किती आहे -2, म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळेल इथे -6 मिळेल. नेक्स्ट 2 × 3 काय मिळेल आपल्याला +6 हे आन्सर मिळेल. सेकंड रो -11 × 1 काय असेल -11. नेक्स्ट 1 × 3 किती असणार आहे +3 मिळेल. 8 × 1 काय मिळेल +8 मिळेल. पुढे काय करणार, सेकंड रो सेकंड कॉलम -1 × -11 +11 मिळेल. 1 × 0 0 प्लस 8 × 0 0. तर लास्ट कॉलमला मल्टिप्लाय करतो आहे -11 इंटू किती आहे 2. -11 × 2 किती होईल -22. पुढे 1 × 0 किती मिळेल आपल्याला 0 प्लस 8 × -11 × 2 -22. 1 × 2 किती असेल -2 असेल. इथे थर्ड रोला मल्टिप्लाय करतो आपण, थर्ड कॉलमला 8 × 3 किती मिळेल 24. नेक्स्ट 0 × 1 0 -1 × 3 किती मिळेल -3 3 × 3 +3. त्यानंतर 0 × -1 0 -1 × 0 0 3 × 0 0. आता लास्ट कॉलम 0 × 2 0 -1 × -2 किती मिळेल आपल्याला +2 मिळेल. नेक्स्ट 3 × 3 किती मिळेल +9 इज इक्वल टू. हे सॉल्व केलं तर आपल्याला मॅट्रिक्स काय मिळतो बघा, 9 + 2 11 मिळेल आपल्याला. हा असेल 0 -6 + 6 0. इथे 8 + 3 11 +11 -11 0. इथे असेल 11. 24 -2 काय असणार आहे +22 22 -22 काय होणार आहे 0 होईल. -3 + 3 0 असेल. इथे पण 0 आहे. 2 + 9 किती मिळतो 11. हा आहे आपला सेकंड. आता लास्ट फर्स्ट मिळाला, सेकंड मिळाला. आता फक्त काय करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती 11 मिळते. इंटू मॅट्रिक्स आय काय असणार आहे 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1. याने जर आत मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा 11 0 0. त्यानंतर 0 11 × 1 11 0. नेक्स्ट 11 × 0 0 अगेन 0 11 × 1 11. म्हणजे हे मिळालं थर्ड. बघा आपण काय काय फाइंड आउट केलं याच्यामध्ये. आपल्याला हे तिन्ही इक्वल दाखवायचे आहेत. फर्स्ट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए किती मिळतो हे फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए हे सेकंड इक्वेशन. आणि लास्ट काय आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय हा आहे थर्ड. जर आपण ऑब्झर्व केलं काय तर फ्रॉम 1 2 अँड 3 वी गेट आपल्याला काय मिळेल हे तिन्हीसुद्धा मॅट्रिक्स सेम दिसत आहेत. याचा अर्थ काय असेल देअरफॉर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हे तिन्ही जे काही इक्वेशन्स आहेत त्यांचे आन्सर सेम आहेत, त्यामुळे हे काय असणार आहेत तर इक्वल असणार आहेत. बघा आपण एक्झाम्पलमध्ये काय काय सोडवलं. आपल्याला हे व्हेरीफाय करायला सांगितलं होतं. ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यासाठी मायनर फाइंड आउट केले, त्याच्यावरून को फॅक्टर मिळतात. ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट केला त्याच्यावरून की जो को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय असतो ट्रान्सपोज असतो. पुढे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 11 ही व्हॅल्यू मिळते. त्यानंतर पुढे काय केलं आपण ॲडजॉइंट ऑफ ए आणि ए आहे
त्याची काय केली मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए, इक्वेशन नंबर सेकंड मिळतं आपल्याला. नेक्स्ट लास्ट काय केलं, लास्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय, इथे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आपल्याकडे 11 आहे, त्याला आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलेला आहे. 11 आत मल्टिप्लाय केला आपल्याला थर्ड इक्वेशन मिळतं. आणि फ्रॉम 1 सेकंड अँड थर्ड जर आपण हे इक्वेशन ऑब्झर्व केले तर आपल्याला असं समजतं की हे तिन्ही इक्वेशन सेम आहेत, सेम मॅट्रिक्स मिळालेला आहे. याचा अर्थ हे तिन्ही इक्वेशन्स काय असणार आहेत तर इक्वल असणार आहेत. तर आज आपण लेक्चरला काय काय बघितलं, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स फॉर द फॉलोइंग मॅट्रायसेस. म्हणजे को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केलेला आहे. 2x2 असेल, 3x3 असेल. आणखीन एक्झरसाइजमधलं नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं तर इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 3x3 दिलं असेल तर व्हेरीफाय दॅट ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. तर हे तिन्हीसुद्धा इक्वेशनचा आन्सर आपल्याला इक्वल म्हणजे सेम मिळतं. त्यामुळे आपण काय म्हणलं, हे तिन्ही इक्वेशन्स काय आहेत तर इक्वल आहेत. या टाईपचे आणखी एक्झाम्पल आहेत, एक्झरसाइज आपण सॉल्व करतो आहे. तर रिमेनिंग एक्झाम्पल आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. थँक्यू.